हा हेच होते. जल्दी 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 राम भाई मुंह राम और नया दिया ऑन केलं. मुंह में राम बगल में ईडी. तो टिकटॅक वाला आहे. नाही तर मी पण करणार आहे. तू केलं तर आम्ही कोणीच नाही करणार. तू वन टू वन करायचा. बेस्ट आयडिया. हे स्टार्ट सर मराठी सुरू करा पहिले. सर तुम्हाला उमेदवारी निश्चित करण्यात आली. किती मोठं चॅलेंज आहे कसं बघताय आपण? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार म्हणून आपण आणि आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांनी एकमुखानं माझं नाव साहेबांकडे शिफारस केली आणि आदरणीय उद्धवजींनी त्याला मान्यता देऊन आज दक्षिण मुंबईमधून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मला उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञपणे त्यांचे आभार मानतो, कृतज्ञ आहे त्या संदर्भाबद्दल. आता चॅलेंजवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही, पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गाफील राहून जमत नाही. त्यामुळे लढाई असते. त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही. आपली निवडणूक लढायची तशीच लढायची, नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे. आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की ती आमच्या 17 किंवा 18 जे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत ती उमेदवारांची यादी नाही, ती उद्याच्या विजयी उमेदवारांची यादी असं माझं मत आहे. सर 17 जागांचे उमेदवार घोषित करण्यात आले, त्यामध्ये सांगलीचं सुद्धा उमेदवार तुम्ही घोषित केले. मग काय सांगलीच्या जागेविषयी ज्या काही चर्चा होत्या काँग्रेसकडून आग्रही मागणी होती. नाही, मला असं वाटतं की आदरणीय सर्व नेते एकत्र बसले. माननीय संजय राऊत साहेबांनी याच्यावर आता प्रतिक्रिया पण दिलेली आहे की आपण जाणता की कित्येक वर्ष कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार खासदार निवडून येत आहेत. गेल्याही वेळेला दोन्ही खासदार शिवसेनेचे होते आणि मग अशा वेळेला ती जागा आम्ही काँग्रेसकडे सोडली. कारण माननीय शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज निवडणूक रिंगणात आलेत आणि त्या रिंगणामध्ये ते स्वतः काँग्रेस पक्षाकडनं उभे राहणार आहेत. त्यामुळे एक जागा आम्ही सोडली. मग त्याच्यामध्ये आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा नव्हती. मग आम्हाला सांगलीची जागा आम्ही घेतली आणि ते सामंजस्याने झाले. कुणीतरी बाहेर काहूर माजवते तसं काही घडलेलं नाही. पण असं सांगलीच्या त्या जागेमध्ये काँग्रेसकडून स्थानिक पातळीवरती मदत होईल अशी तुम्हाला अपेक्षा? नक्की होईल ना. असं आहे, सगळ्यांचा सामंजस्याचा विचार आहे. क्रियेला प्रतिक्रिया असते. मग ते नेमकं आपल्या शत्रूचं साधेल असं कुणीच वागणार नाही आमच्याकडे. क्षणभर प्रतिक्रिया येणार ना, नैसर्गिक आहेत त्या. कुणीही असू दे, माणूस आहे, त्यामुळे प्रतिक्रिया येणार. त्या आल्या तरी सगळ्यांना कळते की आपलं उद्दिष्ट काय आहे. उद्दिष्ट आहे देशाचं संविधान वाचवणं, उद्दिष्ट आहे लोकशाही वाचवणं, उद्दिष्ट आहे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी असलेलं सरकार उलथवून टाकणं की ज्यांनी संविधानाला पायदळीत उडवण्याचं काम सातत्याने करतायत आणि संबंध देशामध्ये एक घृणेचं, तिरस्काराचं वातावरण ते निर्माण करतायत. त्यामुळे त्याला पराभूत करणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे तुमच्या उमेदवार जाहीर महायुतीने केलेला नाहीये. मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे. त्यामध्ये 2-3 नावं चर्चेत आहेत. राहुल नार्वेकरांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, मात्र आता त्यांचं नाव थोडंसं थंडावलेलं आहे. मध्ये मनसेसोबतची युतीची इतका विचार करावा नावाची चर्चा मी आहे. त्यावर बोलणं बरं नाही. जितकं तुम्हाला वाटतं यातच समाजाला काय वाटतंय त्याचं प्रतीक आहे तुमच्या प्रश्नातच की इतकी हतबलता आहे. आणि ज्यांनी लवाद म्हणून जे महाराष्ट्रावर प्रचंड मोठा घोर अन्याय केला त्या माणसाचं नाव जेव्हा येतं तेव्हा महाराष्ट्राला वडिलांचं नाव ज्याला स्वतःला आठवत नाही. म्हणजे आमच्यासाठी शिवसेना आईबाप आहे, आई आहे ती. त्या शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला. तुम्ही सांगता की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या वर हे स्वतःचा वेगळा निर्णय देतात. त्यातच लोक समजून गेले की किती भ्रष्ट विचारांची माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची प्रतिभा काय आहे ही मी सांगण्याची गरज नाही, ती जनमानसामध्ये आहे. महत्वाचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार आहे. कारण प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र ज्या जागांची त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे त्यावरती अजून स्पष्ट आकडा झालेला नाहीये. कधी 4 बोललं जाते, 5 बोललं जाते, तर 17 जागा मी याबाबतीत कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, कारण मी त्या कमिटीमध्ये नाहीये. आमच्या शिवसेनेच्या वतीनं माननीय संजय राऊत साहेब आहेत आणि 3ही पक्षाचे धुरीण आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात किंवा राहुल गांधीजी असतील, या सगळ्या आदरणीय व्यक्ती त्याच्यात एकत्र सामंजस्य निर्णय घेतील.
राहिला प्रश्न, मला फक्त व्यक्तिशः प्रकाश आंबेडकरांबद्दल फार मोठा आदर आहे, कारण त्यांची विद्वत्ता हा मोठा विषय आहे. पण ती जी प्रज्ञा आहे ती राजकारणात दिसत नाही, असं सातत्याने मला तो समतोल दिसत नाही असं मला सातत्यानं जाणवतं. की आज आपण जर या देशाला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं संरक्षण करायचं असेल तर कधीतरी एखादं पाऊल मागे गेलं तरी हरकत नाही, पण ते पहिलं करीन आणि बाकी नंतर मुस्लिम आणि पाहिजे असा एक दृष्टिकोन असायला हवा. तो दिसत नाही याचं मला दुःख आहे. प्रकाश शेंडगेंशी त्यांनी आता युती केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं आहे की जैन असतील, मुस्लिम असतील, गरीब उमेदवारांना आम्ही उमेदवारी देऊ. त्यामुळे एक प्रकारे आघाडीमधनं वंचित बहुजन आघाडी कायमची दूर जाते. मुळात एक संघ मुळात आघाडी जी झाली होती ती फक्त शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी, ती युती आहे त्यांची. त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत. आघाडीमध्ये 3 होते. आम्हाला आणखीन काही कम्युनिस्ट लोक मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष आहे, त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष आहे, ही सगळी मंडळी आहेत ना सोबत. त्याच्यामध्ये मग वंचित असावी असं वाटलं आणि वंचितने सहकार्य केलं. आदरणीय उद्धवजींनी पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेतली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यावेळेला अहंकार न दाखवता तुमच्या कार्यात गेलो. पण मग इथंच सामंजस्याची भूमिका असायला पाहिजे असं मला वाटतं. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना आम्ही महाविकास आघाडीसोबत घेतोय अशी घोषणा त्यांनी केली. तुमची भूमिका याबद्दल काय? मला वाटतं पुन्हा सांगतो, माननीय जरांगेजी यांचा काही राजकीय पक्ष नाहीये. त्यांनी एक सामाजिक भूमिका घेतलेली आहे आणि त्या सामाजिक भूमिकेला तमाम मराठा समाज पाठिंबा देतोय. तो मराठा समाज कदाचित अनेक पक्षात असेल पण त्या मागणीसाठी त्यांच्यासोबत आहे. आणि म्हणून त्यावर राजकीय भाष्य त्यांचं असेल तर मला माहिती नाही, पण आम्ही कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. राहिला प्रश्न त्या विषयावर, मी एकमेव खासदार असं असेल किंवा माननीय सुप्रिया सुळे जे आहेत त्यासोबत, माझ्यासोबत या सगळ्या विषयावर सातत्यानं लोकसभेत बोलणारा कोण असेल तर तो अरविंद सावंत. एवढं लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणं आहे की घराणेशाही जपण्यासाठी वंचितचा वापर महाविकास आघाडीमध्ये केला जात होता आणि त्यामुळे मी आता माझी भूमिका घेतली. कोणी घेऊ दे, त्यांना प्रत्येकाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. प्रश्न असा आहे की भूमिका कशासाठी घेतोय ठरलं पाहिजे. भूमिका घेतोय परंतु कशासाठी, त्याचं काय सबळ कारण आहे. आज देश एका अतिशय संक्रमणा अवस्थेतून जातोय. ती संक्रमणा अवस्था आहे भारतीय संविधानाला असलेला धोका. ती संक्रमणा अवस्था आहे असलेल्या लोकशाहीचा धोका. ती संक्रमणा अवस्था आहे की लोकशाहीकडे चाललेली वाटचाल. ती संक्रमणा अवस्था आहे की देशातील सर्व संस्थांचा होत असलेला गैरवापर, धाकदपटशा आणि तिरस्कार, या सगळ्याला विरोध करायचा आहे ना. मग हे सगळे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवले पाहिजेत आणि एकत्र येऊन लढलं पाहिजे. शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टीका करण्यात आली की ठाकरे गटाच्या वतीने जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीच्या पूर्ण लिस्टवरती, यादीवरती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं नाही. जे हृदयात आहे ते बोलावं लागतं का? ज्यांना बोलावं लागतं त्यांच्या हृदयातच नाहीये ते. त्यामुळे बाळासाहेबांचा विचार, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचार सातत्यानं लाचारी आणि वंदनीय शिवसेना ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्यांनी लाचकारी पत्करली, जे गुडघे टेकतात. आजही एक अतिशय म्हणजे दुःखदायक बातमी आहे. अदानींचं मुंबई शहरातलं मुख्यालय ACC सिमेंट कंपनी, त्याचं मुख्यालय चर्चगेटवरनं सुरतला गेलं. तर समजून जा, हे असे लाचार लोक आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारांचा कुठेही त्याच्यामध्ये जवळपास सुद्धा फिरकत नाहीत. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र अंबादास दानवे म्हणतात की मला अजूनही शिंदे गटाकडून ऑफर आहे, मात्र मी तिकडे जाणार नाही, मी गद्दार नाही. मग बस आणखीन माझ्याकडनं उत्तर काय पाहिजे? इतकं थांब चांगलं उत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर उमेदवारी जाहीर करतायत. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी ते जाहीर करतायत. म्हणजे एक प्रकारे ते दूर गेलेत महाविकास आघाडीतून. मला वाटतं त्यांनी स्वतःच त्या दिवशी सांगितलं होतं की मी काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देईन. पण अजूनही मला असं वाटतं वेळ गेलेली नाहीये. असं म्हणतात ना की लेट द कॉमन सेन्स प्रिव्हेल असं म्हणू आपण. ज्युडिशियस सेन्स शुड प्रिव्हेल. तो बघू सर हिंदी. पुन्हा एक सांगतो, हा सामंजस्याचा करार त्या 3ही पक्षांच्या नेत्यांच्या मध्ये घडलेला आहे. माननीय शरद पवार साहेब यांना विचारात घेऊनच ती जागा जाहीर झालेली आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा अशा सगळ्या गोष्टींवर मी भाष्य करणार नाही. अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झाली. अमोल कीर्तीकरांच्या संदर्भातलं जे समन्स आले त्याचा मी तीव्र निषेध करतो.
इतकं कपटी आणि इतकं नीच राजकारण, इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते, त्याचा जितका धिक्कार करावा तितका थोडा आहे. जनाची नाही मानाची पण लाज राहिली नाही का रे तुम्हाला? ज्या व्यवहारासंदर्भात त्यांच्यावर आरोप करताय त्याचा मुख्य आरोपी तुमच्याकडे आहे, त्याला नोटीसही पाठवत नाही तुम्ही. आणि ज्यांनी खिचडी खाल्ली म्हणजे तुम्ही पकवली, आम्ही खाल्ली असेल कदाचित, पण त्या पकवली खिचडी पकवणारे जे लोक आहेत, मालक त्या खिचडीचे, ते तुमच्यात आहेत ना. सांगा ना जरा धाडसानं. त्यांच्यावर कुठलीही ईडी कारवाई करत नाही आणि नको त्या लोकांवर कारवाई. त्यातून ते उमेदवार झालेत म्हणून कारवाई. तुमच्या पायाखालची वाळू किती सरकली, 400 हा भ्रम आहे. हेही बरं झालं तुम्ही हे केल्यामुळे लोकांना कळेल की 400चा भ्रम किती खरा येतो. सर हिंदी में बात कर लेते हैं. आता टिकटॅक नाही करणार नाही, आधी संपलं नाही. सम्मान बोला बात. ठीक है सर, आज 17 जनों का नाम का ऐलान किया गया है महाविकास आघाड़ी की तरह, शिवसेना की तरफ से. किस तरह से लड़ाई लड़ने वाले और आपको भी नामांकन दिया गया है? लड़ाई किस तरह से लड़ना है? लड़ाई लड़ते हैं. अभी 2 बार लड़ाई लड़कर जीते हैं ना, उसमें कौन सी बड़ी बात है. आज इतना ही बताता हूं, जो नामांकन में सारे प्रत्याशियों के नाम आए, ये सिर्फ प्रत्याशी नहीं है, ये आने वाले दिनों में शिवसेना के विजयी प्रत्याशी रहेंगे, सांसद हो जाएंगे, ये मैं इतना कहना चाहता हूँ. सर इसके साथ ही में सांगली की सीट को लेकर आप बताइए, क्योंकि फिर दोबारा वही बातें करते रहते हो. मुझे कमाल होती, कितनी बार कॉन्ट्रैक्ट लिया गया आप लोगों ने, बार बार वही बातें दोहराने की. इसके बारे में 10 बार बोला गया. आदरणीय संजय राउत साहब ने आज भी कहा ना कि भैया हम कोल्हापुर की जगह दोनों लड़ते थे, दोनों सांसद शिवसेना के थे. हमने अपनी जगह जो 30 वर्ष हमारे पास है वो जगह छोड़ दी. माननीय आदरणीय छत्रपति शाहू महाराज जी वहां कांग्रेस पार्टी की चुनाव चिन्ह लेकर कांग्रेस पार्टी के प्रत्याशी करके चुनाव लड़ रहे. जब हमने अपनी जगह उनके लिए छोड़ दी, पश्चिम महाराष्ट्र में हमारे लिए एक जगह चाहिए थी और हमने इसके लिए उनके साथ बातें करके सांगली की जगह ले ली. प्रकाश आंबेडकर कहीं ना कहीं नाराज लग रहे हैं महाविकास आघाड़ी से. अभी जो है अकोला से अभी देखो भाई, नाराजगी क्या है, क्यों है, मुझे नहीं पता, क्योंकि मैं उस कमेटी में नहीं हूं. मैंने तो प्रकाश आंबेडकर जी को व्यक्तिगत रूप में बहुत आदरणीय मानता हूं. उनकी विद्वत्ता की मैं सराहना करता हूं, लेकिन वो प्रज्ञा राजनीति में दिखती नहीं है. आज अगर हम किस लिए खड़े हैं, अगर वही एक क्षण के लिए वो सोचे कि अगर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आज यहाँ होते तो क्या होता, तो ये बात अगर जानते कि उसी संविधान की रक्षा के लिए जब इकट्ठे आए तो एक कदम पीछे जाएंगे तो भी चलेगा, लेकिन संविधान की रक्षा, जनतंत्र की रक्षा करना है, इसके लिए डट के खड़ा रहना चाहिए. वो त्याग की भावना, वो समर्थन की भावना, वो संविधान के संरक्षण की भावना, वो अगर उनके मन में आएगी तो ये जो हम कुछ करने जा रहे हैं उससे क्या होगा. तो ऐसा लगता है कि उसे जानते हो, जिन तानाशाह को हम हराना चाहते हो उनकी अलग रूप से मदद हो जाएगी. इतना तो समझदार है वो, बहुत होशियार भी है. तो मेरी भी प्रार्थना है कि ऐसे कोई कदम न उठाए जिससे संविधान की रक्षा के लिए हम लोग जो इकट्ठे आए हैं उसको कहीं ठेस पहुंचे. सर 9 सीटों पर उन्होंने उम्मीदवारों का ऐलान कर दिया और सांगली सीट पर भी जो है प्रकाश शेंडगे अगर खड़े रहते तो उनका समर्थन करेंगे, ऐलान किया. भाई उनका जो अधिकार बनता है वो करने दो ना, उससे क्या है. वो अधिकार को हम थोड़े छीन लेते हैं, उनका अधिकार है. मैंने जो कुछ अभी उसके पहले बोला वो तो आपने धो डाला. आपको उतना तो समझना चाहिए कि मैंने उतने पहले बोल दिया कि समझदारी की व्यवस्था जरूरत है. अगर असमंजस रहे तो क्या होगा, वो तो समझ लो. बीजेपी को फायदा पहुंचाने की कोशिश हो सकता है. अभी मैं उसके ऊपर कुछ भाष्य नहीं करूंगा. अमोल कीर्तिकर को समन्स किया है ईडी ने, ये उनका नाम भी है. ये तो भारतीय जनता पार्टी की कपट नीति, अवनीति, भ्रष्ट नीति का प्रतीक है. इतने गिरे हुए हैं, जमीन तलो पैरों तले जमीन हिल रही है कि एक युवा के प्रत्याशी घोषित होने पर इतने डर गए तो उसके पीछे ईडी लगाया. अच्छा, ईडी लगाया, जिस कारण लगा रहे हो वो तो उसका मुखिया जो है वो उनके साथ में है, वो तो वही है ना भाजपा में. भाजपा शिवसेना जो कुछ है उनकी मिंदे सरकार की, वो उधर ही है ना. वो मुखिया बाहर, दुखिया अंदर, ये कौन सी बात है. तो ये जो चीजें हो रही है ना, इतनी अवनीति है उनकी, इससे समझ जाओ कि उनकी हार, कल की हार उन्होंने आज मान ली. मतलब अमोल कीर्तिकर से डरती है बीजेपी. डरती है, डर है. 400 आंकड़ा भी डर है, भ्रम है. जो कचरा आदरणीय उद्धव साहब जी ने जो शब्द प्रयोग किया, सब कचरा जमा कर रहे हो. तो इतना अगर अहंकार, घमंड, विश्वास था
कि 400 पार करेंगे, तो ये सब जमा क्यों कर रहे हो? इतनी अवनीति कि देश के न्याय व्यवस्था के न्यायाधीश इस्तीफा देते हैं हाईकोर्ट का, दूसरे दिन पार्टी में शामिल हो जाते हैं, तीसरे दिन उनको प्रत्याशी घोषित किया जाता है। तो उसने आजकल जो इसके पहले जो भी निर्णय दिए होंगे वो निर्णय क्या होंगे? वो संविधान के रक्षा के निर्णय होंगे या भारतीय जनता पार्टी के फेवर वाले निर्णय होंगे? ये समझदारी की बात सर, अमोल कीर्तिकर जी की उम्मीदवारी आपने घोषित की, लेकिन स्थानीय कांग्रेस नेता निरुपम उसका विरोध कह रहे कि अरे भैया मेरे हाथ जोड़ते हो, सब छोड़ो, कौन है मुझे नहीं मालूम। पार्टी के नेताओं ने हमारे पास तो आप जानते हो बहुत बड़ी डिसिप्लिन होती है। आदरणीय उद्धव साहब ने एक बार घोषित कर दिया खसम बात, तो वो फालतू क्या बोलते हैं, हमारे बाला साहब कहते थे वो लोकशाही नहीं मानते हम लोग, वो जनतंत्र नहीं होता भाई। उनको जो उनके पार्टी में ऐसा थोड़ी फ्रीडम है कहीं, तो उससे क्या मतलब है? कल पार्टी के सारे नेतागण इकट्ठा आके बोल दिए जुटेगा भारत जीतेगा इंडिया। जय हिंद। हेच होते। जल्दी 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 राम भाई मुंह में राम और मैंने नया दिया ऑन केलं। मुंह में राम बगल में ईडी। तो टिकटॅक वाला आहे। नाही, तर मी पण करणार आहे। केलं तर आम्ही पुढे